माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण केल्याचं लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 40. श्रीराम गुणवर्णन श्रवण करूया अभिवाचनातून. अयोध्येच्या लोकांनी मिथिलेहून आणलेल्या वऱ्हाडाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. भगवती जानकीचे दर्शन घेऊन अयोध्येवासी प्रसन्न झाले. भगवंताच्या आगमनानंतर कुलाचाराप्रमाणे अनेक पूजानाधिक विधी सुरू होतात. तीनही माता आपल्या चारही सुनांना पाहून फार फार आनंदून जातात. संपूर्ण अयोध्यापुरी आनंदात न्हावून निघते. अयोध्येचा राजमहाल आता खऱ्या अर्थाने भरला. एकाच वेळी चार चार सुनांचा गृहप्रवेश झाला. कुळ धर्म, कुळाचार, उत्साहाची धामधूम संपल्यावर सारे जण आपल्या नित्यक्रमाला लागतात. प्रभू रामचंद्र रोज राज्यसभेत जाऊन बसतात. राज्यसभेच्या कुठल्याही कामकाजात ते भाग घेत नाहीत, पण निरीक्षण करीत राहतात. राजा आणि मंत्री यांचे परस्पर संबंध कसे असतात, आपल्या राज्य व्यवस्थेत ऋषींचे काय स्थान आहे, प्रजेशी कसा व्यवहार करायचा असतो, हे सगळे भगवान बघत राहतात. आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी जेव्हा काही विचारले जाईल तेव्हा बोलतात सुद्धा. सगळ्या लोकांच्या मध्ये मिसळतात. त्यांची सुख दुःख विचारत राहतात. परिणामतः संपूर्ण अयोध्येमध्ये भगवंताच्या गुणांची चर्चा सगळीकडे चालते. कुठेही लोक गोळा झाले की रामाचे विविध गुण हाच चर्चेचा विषय असायचा. महर्षी वाल्मिकींनी अयोध्या कांडातील पहिल्या सर्गात रामाच्या गुणांची जी चर्चा नोंदवली ती केवळ अद्भुत आहे. कुठेही लोक गोळा झाले की त्यांच्या बोलण्यात कौशल्या शुशुभेतेन पुत्रेणामित तेजसा. काय काय बोलतात तो लोक प्रभूंच्याबद्दल. कुणी म्हणतं खरोखर कौशल्य माता काय धन्य आहे, तिने अशा थोर पुत्राला जन्म दिला. इतक्या दुसरा एक म्हणतो श्रीराम दिसायला किती गोड आहेत, नाही का हो. तिसरा म्हणतो नुसते दिसायला गोड नाही हो, तर अत्यंत शूर पण आहेत. एकाने सांगितले शूर तर आहेतच, पण मी काही त्यांच्या तोंडून दुसऱ्याबद्दल असूयेचा एकही उद्गार ऐकला नाही बरं का. आपणच जगात एकटे मोठे असं त्यांना कधीच वाटलं नाही हो. इतरांनाही मोठे करण्यामध्ये त्यांना फार रस आहे. आणखी एकाने सांगितले खरी गोष्ट ही आहे की या पृथ्वी तलावर आपल्या रामासारखा दुसरा कोणी नाही. भूमो अनुप ममचैव. एक जण म्हणतो श्रीराम सदा सर्वदा शांत असतात. सच नित्यम प्रशांतात्मा मृदपूर्वच भाषते. आणि त्यांचे बोलणे किती गोड आहे. आधी त्यांच्या मुखातून जणू काही गोडी बाहेर पडते, नंतर शब्द बाहेर पडतात. माऊलीने असेच वर्णन केले आहे. शब्द पाठी पाजरे, कृपा आधी भाव आधी व्यक्त होतो, नंतर शब्द बाहेर पडतो. एकाने रामाच्या बोलण्याचे वर्णन केले. पूर्वभाषी प्रियवंदाहा. यातील पूर्वभाषी शब्द समजावून घेण्यासारखा आहे. भगवान श्रीराम पूर्वभाषी आहेत म्हणजे काय. समजा आपली थोडीशी कुठेतरी ओळख झाली. थोड्या ओळखीनंतर दुसऱ्या कोणत्या तरी समारंभात आपण त्या माणसाला बघितले तर सामान्यतः अहंकारी माणसाला वाटते की त्याने माझ्याकडे येऊन स्वतःहून बोलावे. मी स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन बोलणे मला कमीपणाचे वाटते. पण ही अहंकारी माणसाची वृत्ती आहे. श्रीरामचंद्राचे वैशिष्ट्य असे आहे की कुणीही ओळखीचा भेटला की ते स्वतःहून त्यांच्याजवळ जातात, बोलणे सुरू करतात. प्रियवंद याचा अर्थ होय ही सुरुवात गोड बोलून करतात, खवचटपणाने बोलून करत नाहीत. काही लोकांच्या बोलण्यात लीनता तर असते, पण खवचटपणा देखील असतो बरं का. असं बोलतील की दुसऱ्याच्या मनाला बोचलेच पाहिजे. भगवान श्रीरामचंद्राच्या मनातून एक शब्द अन्यथा निघणार नाही. ते सर्वांची गोड बोलतात. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, आची निरोप गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. खरोखर गोड बोलायला काय जाते. यंदाच्या बजेटमध्ये गोड बोलण्यावर टॅक्स तर लावलेला नाही ना, तरी देखील माणसाला गोड बोलणे सुचत नाही. राम सर्वांची गोड बोलतातच, पण उच्च मानोपी परुषम नोत्तरम प्रतिप्रद्यते. म्हणजे कुणी तर रामांना नाव ठेवली, घालून पडून बोलले तर राम चूप राहतात, पण कधीही कोणाला दुखवत नाहीत. लोकाभिराम हे भगवंताचे विशेषण आहे. रामचंद्राच्या एवढ्या लोकप्रिय कुणीच नाही, पण ही लोकप्रियता प्रभूंनी कोणत्या गुणसंपदेच्या बळावर प्राप्त केली आहे हे अभ्यासपणे फार आवश्यक वाटते. आपल्याला जर कोणी कठोर बोलले तर आपल्याला चूप राहता येत नका. आपल्याला असं वाटते की आपण जर आता उत्तर दिले नाही तर आपली बदनामी होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की
बोलण्यात पौरुष नसते, शांत राहण्यात पौरुष असते. बोलणे सोपे आहे, पण टीका होत असतानाही शांत राहणे हा पुरुषार्थ आहे. भगवान कृष्णाच्या मध्ये हा गुण होता. जेव्हा उत्तर द्यायचे तेव्हा भगवंताने उत्तर दिले आणि तो विषय संपवला. पण मनातल्या मनात चिडखोर करत राहणे ही भगवंताची पद्धत नाही. कदाचित उपकारणे न कृते नैकेन तुष्यंती. एखाद्याने भगवान रामचंद्राचे छोटेसे जरी काम केले तरी भगवान त्यांचा उल्लेख किती तरी वेळा करतात. पण स्वतः कोणाकरता काही केले असेल तर भगवान श्रीराम मी त्यांच्याकरता अमुक अमुक गोष्ट केली असे चुकूनही कोणाला सांगत नाहीत. परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. दुसऱ्यातील गुणाचा परमाणू जरी असेल तर त्याचा पर्वत कसा करून दाखवा हे रामाकडून शिकावे. आपण आपल्या एवढ्याशा उपकरणाचा पर्वत करून दाखवित असतो. आपण आपल्या एवढ्याशा उपकाराचा पर्वत करून दाखवित असतो, पण त्यामुळे आपण जे केले असते त्याची सर्व चव निघून जाते. रामाच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. याच्यात एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आपल्या घरी कोणी जेवायला आलं, 4 जणांना आपण जेवायला बोलवलं आणि आपण सगळा स्वयंपाक मनापासून करतो, पण जेवायला बसल्यानंतर आपल्याला काय अपेक्षा असते की जे जेवायला बसले त्यांनी म्हणावं की स्वयंपाक छान झाला, हे छान ते छान. जर ते बोलले नाही तर आपण काय म्हणतो, स्वयंपाक कसा झाला हो, मीठ आहे का, तिखट बरोबर आहे का, तुम्हाला जास्त तिखट झालं नाही ना, अशा आपण काय करतोय, चौकशी करतोय. याच्याच मागे सांगायचा उद्देश आज की आपण जे काही करू ते न बोलता करणे खूप चांगले. न स्मरती अपकारानाम. दुसऱ्याने कुणी काही प्रभूचे वाईट केले असेल तर भगवान त्याला क्षमा करतात. व्यवहारिक धोरण म्हणून नव्हे तर भगवान ते विसरून जातात. हा सगळा कचरा आपण वर्षानुवर्ष डोक्यात ठेवत असल्यामुळे आपली डोकी बिघडतात. कुणी काहीतरी बोलला, कुणी काहीतरी लिहिले की लगेच आपण संतुलन राहते. पण राम विचार करतात की दुष्ट लोक जर आपला दुष्टपणा सोडत नाहीत तर सज्जनाने तर आपला सज्जनपणा का सोडावा. सज्जनांनी समर्थ असावे, पण त्यांनी सज्जनपणा सोडू नये. त्याने वाकण्याचे अथवा चिडचिड करण्याचे पण कारण नाही. वाल्मिकी तर म्हणतात की एकच काय 100 अपकार केले तरी भगवान राम हे लक्षात ठेवत नाहीत. ते आपल्या मार्गाने चालत राहतात. भगवान श्री रामचंद्राचा बराचसा वेळ कोणाबरोबर जातो. वाल्मिकी म्हणतात शील वृद्धे, ज्ञान वृद्धे, वयोवृद्धेच सज्जने. वृद्धांच्या सोबत असावी अशी नीती आहे. भगवान म्हणून म्हणतात की जो वृद्धांच्या सोबत असतो तो जगात सफल होतो. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. वृद्धांची सेवा केल्याने आयुष्य वाटते, विद्या वाटते, यश वाटते, बल वाढते. चाणक्यांनी त्या वृद्धोपवेला फार महत्त्व दिले. वृद्धोपसेवा म्हणजे केवळ म्हाताऱ्याच्या सोबत बसणे नव्हे. 2 शब्द आहेत. एक शब्द आहे वृद्ध, दुसरा शब्द आहे जीर्ण. वृद्ध म्हणजे वाढलेला, ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी वाढलेले आहे, ज्ञान वृद्धिगत झालेले आहे, सद्गुण शील वृद्धिगत झाले आहे. अशा सज्जनांच्या सोबत भगवान श्रीराम बसलेले असतात, त्यांच्यासोबत चर्चा करतात. आपण जेव्हा अशा प्रकारच्या शीलवान, गुणवान, ज्ञानवान लोकांच्या सोबत बसतो तेव्हा आपोआप त्या सद्गुणांचे संक्रमण आपल्यामध्ये होत असते. म्हणून सद्गुणांच्या जोपासनेची फार मोठी युक्ती आहे. वाल्मिकी वर्णन करतात की भगवान श्रीराम मोठे पराक्रमी आहेत, पण आपल्या पराक्रमाचा अहंकार त्यांना कधी शिवलाच नाही. दीपानुकंपी धर्मज्ञ ब्राह्मण प्रतिभोजन, ब्राह्मण प्रतिपूजक. धर्माचे यथावत ज्ञान त्यांना आहे. ब्राह्मणांच्या बद्दल अत्यंतिक त्यांच्या अंतकरणात आहे. अरोग तरुणो वाग्मी. भगवान श्रीराम निरोगी आहेत म्हणजे 25 वर्षे वृद्ध नाहीत. वाकून बसलेला 25 वर्षाचा म्हातारा नाही. त्यांच्या देहात, त्यांच्या मनात कुठेही रोग नाही. तारुण्य सळसळट आहे. बोलण्यामध्ये अतिशय हुशार आहेत. कुणीही त्यांच्याशी बोलायला बसला अथवा वाद घालायला बसला तर वादामध्ये ते कोणालाही हार जात नाही. पण वाद घालताना कोणाला दुखवतही नाही. उत्तरोत्तर युक्ती नाम वक्ता वाचस्पतीर यथा. एकानंतर दुसरा युक्तिवाद कसा करावा हे त्यांच्या इतके चांगले कोणालाच कळत नाही. आरोहे विनये चैव युक्ती वारण वाजिनाम. घोड्यावर बसणे, हत्तीवर बसणे, रथामध्ये बसणे, सर्वांमध्ये राम प्रवीण आहेत. नाठाळ घोड्यांना अथवा पिसाळलेल्या हत्तीला वटणीवर कसे आणावे, मोडलेला रथ कसा ठीक करावा
हे रामांना फार चांगले कळते. आय कर्मण्योपायज्ञ सदृष्ट व्यय कर्मवित. राष्ट्राची संपत्ती कशी वाढवावी हे रामांना चांगले ठाऊक आहे. राज्याची संपत्ती वाढली पाहिजे, पण ती वाढत असताना जनता दुखावली पण जाता कामा नये. ज्याला राष्ट्रीय संपत्ती वाढवता येत नाही त्याला राज्य कधीच करता येत नाही. यात सर्व गोष्टी साधणे तारेवरची कसरत. पण भगवान रामचंद्राचे वर्णन करताना लोक म्हणतात की रामांना किती चांगले उपाय सुचतात. आय कर्मणी उपायज्ञा. जनतेचे उत्पन्नही वाढत गेले पाहिजे, राज्याची तिजोरी सतत भरत गेली पाहिजे, याचा रामाने निरंतर विचार केला पाहिजे. तिजोरीचा खडखडाट असता कामा नये. गोळा केलेला पैसा राष्ट्रासाठी खर्च कसा करावा याबद्दलचे रामाचे चिंतन सर्वोत्तम आहे. सदृष्ट व्ययक कर्मवित. सदृश्य व्यय कर्मवित याचा अर्थ उत्पन्न आणि खर्च या दोन्हींचे संतुलन रामचंद्राचे फार चांगले आहे. वाल्मिकी पुन्हा वर्णन करतात. वैहारिकानां शिल्पानां विज्ञार्थ विभागवित. धनुर्वेद विद्यां श्रेष्ठो लोकोतीरथ समप्ता. धनुर्वेदामध्ये राम सर्वश्रेष्ठ आहे. अतिरथी पदवी त्यांनी प्राप्त केली. धनुर्वेद त्याच्यामध्ये अतिरथी हीच महत्वाची पदवी होय. महारथामध्ये पितामह भीष्म, द्रोणाचार्य अतिरथी आहेत. अतिरथी हा महारथीपेक्षाही श्रेष्ठ असतो. भगवान श्रीराम हा या अल्पवयात अतिरथी आहेत. त्यांना केवळ धनुर्विद्या अवगत आहे असे नाही, तर सैन्याच्या हालचाली कुठल्या दिशेने किती वेगाने व्हाव्यात हे सेना नयनाचे कर्मही त्यांना उत्तम येते. शत्रूची सेना त्याशिवाय जिंकता येत नाही. अभियाता हरताच सेना नय विशारदाः. कुणी देवांनी अथवा दैत्याने रागावून कसे आक्रमण केले तरी त्या आक्रमणाला शांतपणे तोड देण्याचे सामर्थ्य एका रामचंद्राच्या मध्ये आहे. इतके असून सुद्धा त्यांना राग कधी येत नाही. ज्यांच्याकडे फार चांगले सामर्थ्य असते तो शांत असतो. हिंदीमध्ये कमकुवत आणि गुस्साबोध अशी गमतीशीर म्हण आहे. कमकुवत और गुस्साबोध. आपल्याकडे अशी मंडळी पुष्कळ असते की शक्ती कमी असते पण तन फार जास्त असते. उथळ पाणी खळखळ करीत वाहते, पण समुद्र गंभीर असतो. कसे आहेत भगवान राम? वाल्मिकी म्हणतात, समुद्र इव गांभीर्य धैर्येन हिमवानीव. समुद्र गंभीर आहे. रामाचे अंतकरण समुद्रासारखे गंभीर असल्यामुळे त्याची खोली कुणाला कळत नाही. गंभीर म्हणजे सुटकी चेहरा नव्हे. कोणी रामचंद्रांना पराभूत करू शकत नाही. ते नित्य सावधान आहे. प्रमत्त म्हणजे गाफील कधीच नाही. सामर्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिसरे हे सावधान सर्वांविषयी. चला काय? तिसरे सावधान सर्वांविषयी. हे रामाजवळ आहे म्हणून राम दिवा स्वप्न बघत नाहीत. काही माणसे दिवा स्वप्न बघत राहतात, त्यांच्याकडून होत काहीच नाही, पण नुसते असे करू तसे करू हे करू ते करू बापरे वाऱ्यावरच्या वराती म्हणत राहतात. रामामध्ये आणखी एक महत्वाचा गुण आहे. कोणता? पुरुषात्तर कोविदाह. दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेण्याची युक्ती भगवंताकडे आहे. दुसऱ्याच्या मनात एकदा दोनदा एखादी गोष्ट आली की ती रामचंद्रांना कळते. हा गुण भगवान रामचंद्राप्रमाणेच हनुमंतामध्ये देखील आहे. हनुमंत तज्ञ आहेत. हनुमंत कोणाशी 2 मिनिटे बोलतात, त्याचा मनाचा ठाव घेतात. त्याच्या इतका गुणवान तर कोणीच नाही. अयोध्येच्या जनतेमध्ये रामाच्या गुणाची अशी चर्चा आहे. इतके सगळे असून सुद्धा राम वृद्धी अभिविनितीश द्विजैर धर्मार्थ दर्शिभी सर्व विद्या व्रत स्नातो यथावत सांगवेद भीतो. रामाबद्दल काय काय लिहावं? रामचंद्रांनी सगळ्या विद्या प्राप्त केल्या आहे. सगळी व्रतही सांभाळली. त्याची सज्जनता अपार आहे, कुणाला ती कळू शकत नाही. रुजुत्व म्हणजे सरळता भगवंताच्या वृत्तीमध्ये पूर्ण भरलेली आहे. ही सर्व चर्चा महाराज दशरथाच्या कानावर येते. त्यामुळे महाराज दशरथांना फार आनंद होतो. वृद्धापकाळी आपल्या मुलाच्या गुणांची चर्चा जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा त्याला होणारा आनंद एखाद्या रसायनासारखा असतो. त्याने मन पुन्हा ताजेतवाने होते. आपला मुलगा इतका गुणवान आहे आणि लोक त्याची एवढी स्तुती करतात, हे वृद्धापकाळाचे खरे औषध आहे. आपले जीवन अशा प्रकारे सुंदर करून टाकणे ही माता पित्याची सर्वोत्तम सेवा आहे. तुम्ही आईवडिलांना फार पोसण्याची आवश्यकता नाही, मनाच्या पोषणाची जास्त आवश्यकता आहे.
आपल्या मुलाने कर्तृत्वान नसावे असे प्रत्येक पालकाला वाटते. मुलाने कर्तृत्व गाजवावे आणि नंतर घरी येऊन विनम्रतेने कृतज्ञतेने माता पित्यांना वंदन करून हे सगळे तुमच्या आशीर्वादामुळे झाले असे म्हणावे. याच्यापेक्षा वृत्तपीत्याला अधिक काही नको असते. अलीकडचे नादान तरुण एकतर कर्तृत्ववान संपन्न असत नाही. एखाद्यामध्ये काही कर्तृत्व असले की तो म्हणतो मी सेल्फ मेड आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ही सेल्फ मेडची कल्पना नाही. आमचे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा स्वतःला सेल्फ मेड म्हणत नाही हो. मी तो दास निवृत्तीचा केला माझ्या गुरुदेवाने म्हणजे निवृत्तीनाथांनी कृपा केली म्हणून मला काही करता आले. आमची कृतज्ञतेची भावना आहे, परंपरा आहे. कृतज्ञता हा तारुण्याचा शृंगार आहे. त्यामुळे तारुण्याला शोभा येते. ज्या शाळेत मी शिकतो त्या शाळेबद्दल मी कृतज्ञ असतो. ज्या मातीत मी खेळलो त्या मातीबद्दल कृतज्ञ असावे. ज्या माता पित्यांनी मला जन्म दिला त्याच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्हावा. सेल्फ मेडची वृत्ती टाकून द्या. त्यामुळे जीवनात अहंकार वाटतो. या जगात अहंकार इतकी कृपता कशात नाही.